संसदेमध्ये मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या खात्याबद्दल विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर दिलं, मात्र विरोधक त्यावर समाधानी न झाल्यानं अखेर लोकसभा अध्यक्षांनी सूचना केली। मात्र राणेंच्या या उत्तरावर अंजली दमानिया यांनी टीका केली आहे। नेमकं काय घडलं बघूया। मेक इन इंडिया कार्यक्रम तहत व्यवसाय की सुगमता विभिन्न पहल। माननीय मंत्री, सवाल ये है कि वर्कर्स के वेलनेस के लिए, वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? क्या केलं? केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत दिलेल्या अजून एका उत्तरावर चर्चा होती। अंजली दमानिया यांनी व्हिडिओ शेअर करत राणेंना प्रश्न विचारला एक आणि त्यांनी उत्तर दुसरंच दिल्याचं टीका केली आहे। विरोधी पक्षातल्या खासदारांना राणेंना प्रश्न केला की आपल्या मंत्रालयाद्वारे कामगारांच्या कल्याणासाठी कोणती पावलं उचलली गेली, कोणत्या योजना आणल्या गेल्या, त्यावर काय झालं ते पाहूया। I would like to ask the Honorable Minister about the steps taken to ensure labor welfare and the employee wellness in the MSME sector. Thank you. काफ़ी कदम उठाकर ये इंडस्ट्री को मैं फिर से चालू करने की कोशिश हुई। मैं सभी आपकी अनुमति हो तो मैं सभी पढ़ के बताता हूँ। आप ब्रीफली बता दें। ब्रीफली बताएं। निर्यात में एमएसएमई के हिस्सेदारी को बढ़ावा देने के लिए प्रतिस्पर्धकता को बढ़ाने के लिए सरकार ने मेक इन इंडिया कार्यक्रम तहत व्यवसाय की सुगमता और संवर्धन और क्रेडिट की उपलब्धता में सुधार के विभिन्न पहल। माननीय मंत्री जी प्लीज माननीय मंत्री जी, आप जो सवाल है कि प्लीज आप सवाल ये है कि वर्कर्स के वेलनेस के लिए, वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? क्या वर्कर्स के वेलनेस और वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है? माननीय सदस्यगण प्लीज। नहीं आप सुनिए प्लीज सर प्लीज सर, ये मैं पढ़ के बता रहा हूँ। वो उद्यमी चालू होने से वर्कर का प्रॉब्लम हल होगा, ऐसा नहीं विदाउट फैक्ट्री बंद रहेगी तो हल होगा ये प्रॉब्लम। वर्कर्स के वेलनेस वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है आप माननीय सदस्य को बुलाकर बता देंगे प्लीज। ठीक, प्लीज बैठ जाए आप। नारायण राणे त्या ह्याच्यासाठी एमएसएमई सेक्टरसाठी बिलकुल वेळ काढत नाहीयेत। त्यांचं सगळं लक्ष महाराष्ट्रातच आहे आणि खरं तर 634 लाख एमएसएमईज म्हणजे ज्याच्यात सूक्ष्म, छोट्या आणि मीडियम साईज कंपन्या येतात, 634 लाख आहेत आपल्या देशात। आणि त्यांचे मंत्री जर असं उत्तर देत असतील संसदेत तर अतिशय म्हणजे दुर्दैवी आहे। आणि खरं तर नारायण राणेंनी त्याच्यासाठी भरपूर वेळ काढायला हवा आणि नसेल होत तर त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा। याआधी डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या प्रश्नावरून राणेंनी दिलेल्या उत्तरावरून वाद झाला होता। मात्र जो प्रश्न होता त्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीसहच उत्तर दिल्याची प्रतिक्रिया राणेंनी दिली होती। I've spoken to there are a lot of MSMEs in my constituency, Thoothukudi, and when I speak to the people who over there and those industrialists, they seem to have got none of the schemes and they're not even aware of it. What are you doing to reach out to these industrialists and MSMEs which are on the verge of closing down? And if you close down these MSMEs, I think it's going to have a very bad impact on the economy of the country. कोरोना के कार्यकाल में जो उद्योग बंद हुए और अभी बंद होने जा रहा है, ऐसा आपका क्वेश्चन है। मैं इसमें कहना चाहता हूँ नहीं, उनका क्वेश्चन है कि उद्योगपतियों को जानकारी नहीं इन स्कीमों की। नहीं, ऐसा कैसा हो सकता है? नहीं, माननीय अध्यक्ष महोदय, उद्योगपति को जानकारी नहीं हुआ तो बंद कैसा? जो बंद हुए और जहाँ हमने सर्वे किया उसमें जो बंद निकले हैं उसकी संख्या हमने यहाँ लिखी है, और बंद नहीं हुए या होते हुए उसकी संख्या इसमें नहीं है। ये 49। आप तो ये बताओगे उद्योगपतियों की जानकारी के लिए अभियान चलाओगे क्या, ये पूछना चाहती हूँ। अभियान चलाओगे, ऑनलाइन से हम बताएंगे, अब हम उसके लिए अभियान भी चलाएंगे और इसकी जानकारी भी दे देंगे। थँक यू। मी गोल नाही, त्यांनी मी कानाला हे लावलं होतं, मला संपूर्ण त्यांचा प्रश्न कळला होता। अध्यक्षांना वाटलं की तो प्रश्न मला कळला नाही, कारण तुम्ही एक लक्षात घ्या,
कोरोनामुळे बंद झालेले कारखान्यांना मदत देण्याच्या दृष्टीने संख्या जी होती ती 47,000 होती. त्यांचा प्रश्न असा त्यांनी शेवटी बसता बसता खाली म्हणाल्या, चालू है त्यांना जो उद्योग चालू है उनके बारे में सरकार क्या सोचा है. आता चालू असल्यानं सोचायचा काय प्रश्न येतो. पण मी त्याच्यावर पण म्हणालो चालू असलेल्यांची संख्या या 47,000 मध्ये नाही. मग त्या मीडियाने असे झाले गोंधळाचा प्रश्न काय येतो तिथे. जाऊ ठीक आहे, ज्याला आमच्या पण हातात आहे ना, हाऊसमध्ये आहोत ना आम्ही, कळलं ना. त्याआधी केरळच्या प्रश्नावर राणेंनी तामिळनाडूचं उत्तर दिल्याची बातमी चर्चेत राहिली. The units were under lockdown and experienced a decline in sale and commission. If so, details thereof, sir. माननीय अध्यक्ष महोदय, कोरोना के महामारी के अवसर पर पिछले 2 साल में भारी प्रभाव उद्योग क्षेत्र में पड़ा है. उनको लोन दिया गया, सब्सिडी दी गई, और इससे मैं समझता हूँ तमिलनाडु में जितने भी उद्योग थे वो सभी उद्योग फिर से शुरू हुए. प्रोडक्शन ये केरल के हैं, वो तमिलनाडु के हैं, ये केरळ के हैं. हाँ, तो तमिलनाडु का सोच. तुम्हाला सांगू का आशीजी, मी भाषण नक्की जे करीन ते केरळचं उत्तर तामिळनाडूला देणार नाही, तामिळनाडूचं उत्तर केरळला देणार नाही, एवढं मात्र तुम्हाला मी सांगतो. आपण खाली बसून बोलायला लक्ष देऊ नका. हवंय जरा हलकं फुलकं वातावरण, असं काय करता. तेवढीच संधी मला ते देत आहेत का, माझी संधी राहून घेता अध्यक्ष महोदय. तुम्हाला लक्षात आलं की ना केरळ तामिळनाडू. ओम प्रकाश बिर्लांना सांगावं लागलं पार्लमेंटच्या अध्यक्षांना, ये है अच्छा ऐसा है क्या. गेल्याच अधिवेशनात ठाकरे गटाचे खासदार आणि राणेंमध्ये झालेला वादही चांगलाच गाजला होता. शेवटी लोकसभा अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडला. 1953 में क्या हुआ, 76 में क्या हुआ, पैदा भी नहीं हुआ था तू. ये हमें हिंदुत्व सिखा रहे. हिंदुत्व में भगोड़े नहीं होते. माननीय अमित शाह, इनके ऊपर उंगली भी बताया ना. थैंक यू. तो तुम्हारी औकात में निकालूंगा क्या असलियत इधर में निकालूंगा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.